मंडळी, नवरात्रीच्या व्रतादरम्यान बरेच जण चप्पल किंवा बूट इत्यादी सोडण्याचं व्रत करताना आपण पाहतो. तर यामागे नेमकी शास्त्राची काय भूमिका आहे? खरंच अशा प्रकारे चप्पल बूट इत्यादी सोडायला पाहिजेत का? किंवा हे चप्पल बूट वगैरे 9 दिवस सोडणं यातून खरंच काही पुण्य वगैरे प्राप्त होतं का? किंवा हे सोडणं आवश्यक आहे किंवा नाहीये? या संदर्भात नेमकी शास्त्राची काय भूमिका आहे याबद्दल थोडं आपण आज चिंतन करणार आहोत. तर नमस्कार, मी आहे वेदमूर्ती ज्योतिर्वेद कृष्णा गुरुजी पातुरकर आणि वैदिक ॲस्ट्रो इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण पहिल्याच एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की नवरात्र हे अनुष्ठानाचं एक सुंदर असं पर्व आहे आणि या नवरात्री दरम्यान आपण विविध प्रकारचे व्रत भगवतीला प्रसन्न करण्यासाठी किंवा तिला आपलंसं करण्यासाठी आपण करत असतो, ज्यामध्ये उपोषण आहे किंवा ब्रह्मचर्याचं पालन आहे, पलंग गादी इत्यादीवर झोपायचं नाहीये. यामध्येच असं पण एक आहे की काही जण चप्पल बूट इत्यादी सोडतात. तर व्रताच्या दिवशी आपण सात्विक असावं, व्रताच्या दिवशी आपण चांगलं राहावं. तर एका ग्रंथामध्ये व्रताची परिभाषा कशी असते याच्या संदर्भात एक श्लोक आलेला आहे. क्षमा सत्यम दयादानम शौचमिंद्रिय निग्रह देवपूजाच हवनम संतोषस्तेय वर्जनम. म्हणजे व्रताच्या दिवशी आपण अशा पद्धतीचं आपली वर्तणूक असली पाहिजे. आपलं अंतःकरण हे क्षमाशील असलं पाहिजे. आपल्या प्राणी मात्रावरती दया करण्याची वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. आपण व्रताच्या दिवशी सत्य बोलायला पाहिजे. नाहीतर एवढं सुंदर व्रत केलं सगळं आणि आपण दिवसभर असत्य बोलत राहिलो तर ते व्रत करून न केल्यासारखं आहे. शौच म्हणजे आपण त्या दिवशी शुचित्वता पाळली पाहिजे. आपलं पावित्र्य आपण सांभाळलं पाहिजे. व्रत केलेलं आहे आणि कुठल्याही हॉटेलवर धाब्यावर काही खातोय वगैरे असं नाही चालणार. त्यानंतर इंद्रिय निग्रह, इंद्रियाचा निग्रह करायचा आहे, म्हणजे इंद्रियावरती ताबा मिळवायचा आहे, विजय मिळवायचा आहे. देवपूजाच्या हवनम वगैरे असं पुढे सांगितलेलं आहे. हे साधारणपणे व्रताची परिभाषा अशा पद्धतीची शास्त्राने सांगितलेली आहे. आणि यामध्येच एक असणारं अजून व्रत आहे, हे म्हणजे चप्पल किंवा बूट सोडणे. तर यामागं नेमकी काय भूमिका आहे? तर काय असते की भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे यद्य दाचरती श्रेष्ठाः, म्हणजे घरामध्ये जे कोणी ज्येष्ठ मंडळी अशा पद्धतीचं व्रत करतात तर त्यांचं पाहून मग घरातली इतर लहान मुले वगैरे त्यांचं अनुकरण करतात. भले त्यांना त्यातलं काही कळू अथवा न कळू, पण आपले आई वडील किंवा आजी आजोबा घरातली ज्येष्ठ मंडळी चप्पल बूट वगैरे नवरात्रीत सोडतात, म्हणून त्यांचं पाहून सगळेजण तसं करण्याचा प्रयत्न करतात. परंतु होतं काय की हे सोडण्यामागं नेमकं काय कारण आहे, काय भूमिका आहे ही माहीत नसल्यामुळं मग काय की आपल्याला विनाकारण कुचंबनेचं किंवा शिकार व्हावं लागतं, हे माहीत नसल्यामुळं. त्यामुळं आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये काय सांगितलेलं आहे, त्याचे सायंटिफिक रिझन काय आहेत, आध्यात्मिकतेचे कारण काय आहेत, हे आपल्याला कुठेतरी माहीत असलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचं आपल्याला शिकार होण्याचं कारण नाहीये, आपण स्पष्ट शब्दात उत्तर देऊ शकतो. तर अजून याच्यासाठी एक कारण आहे की आपल्या ज्या ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे की भगवंताच्या जवळ जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं. तर माऊली सांगतात की एथ व्युत्पत्ती आघवी विसरीजे, थोरपण पारा सांडीजे, जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. म्हणजे परमेश्वराकडे जायचं असेल किंवा त्याला आपलंसं करायचं असेल तर आपल्याला काय सांगितले की एथ व्युत्पत्ती आघवी, तुम्ही कोण आहात, किती विद्वान आहात, किती श्रीमंत आहात, किती स्वरूपवान आहात, तुमच्याकडे किती गाड्या आहेत, धन दौलत, अंगठ्या, लॉकेट, हे काही नाही. भगवंताकडे जायचं आहे का तुम्हाला संपूर्णपणे शरणागत व्हावं लागत असतं. आपल्या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत त्या आपण आपल्या याच्यामध्ये गोळा करून नम्र होऊन देवतेकडे जावं लागत असतं. तर पुढे माऊली सांगतात की ते जवळीक माझी, असं जर केलं तर तुम्ही माझ्या अधिक जवळ येताल. तर या नवरात्रीच्या दरम्यान जे काही चप्पल आणि बूट लोक सोडतात तर यामागे खरं कारण एक असं आहे की आपला कुठलंही व्रत असतं किंवा कुठलाही सण वगैरे असतो तर या आपल्या हिंदू धर्मामध्ये त्यागाची भूमिका खूप मोठी आहे. म्हणून भगवद्गीतेत पण सांगितले की त्यागात शांतीरनंतरम, त्यागानं शांती किंवा मनाला समाधान मिळत असतं त्यागाने. तर त्याग खूप महत्वाचा आहे. तर आपण व्रतामध्ये आहोत म्हणून आपल्याला याची वारंवार आठवण व्हावी
की जसं काय असते की खडा हा टोचतो पायाला चप्पल न घातल्यावरती बरं का, परंतु पायाला त्याचा त्रास होत नाही, तर त्याची वेदना ही मेंदूमध्ये ब्रेन पर्यंत जात असते आणि आपल्या डोक्यात मुंगे येतात की आपल्याला पायाला खडा टोचला म्हणून. कारण काय की आपल्याकडे सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आपण त्याचा त्याग करायचा आहे. म्हणजे काय तर आपल्याला त्या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे. आणि जर आपण व्रतामध्ये असताना जर चप्पल इत्यादी धारण केली नाही तर आपल्याला जर काही अधूनमधून कधीतरी चालताना वगैरे त्रास होईल आणि तो त्रास झाल्यानंतर आपल्याला या गोष्टीचं सतत स्मरण होत राहतं की आपण 9 दिवसाच्या व्रतामध्ये आहोत आणि हे होण्यासाठी हे आपल्याला चप्पल बूट सोडायचं आहे, त्याचा त्याग करायचा आहे. दुसरं याच्यामागे अजून चांगलं कारण आहे की आपल्याला कुठेतरी पण याची जाणीव व्हावी की समाजामध्ये सुद्धा असे असंख्य लोक असतात गरीब वगैरे की ज्यांच्या पायामध्ये जे चप्पल वगैरे विकत घेऊन धारण करू शकत नाहीत, त्यांच्या प्रती कशा त्यांना वेदना होत असतील याची पण आपल्याला कुठेतरी जाणीव व्हावी. यातून आपल्याला दान करण्याची किंवा एखाद्या माणसाला एखादी वस्तू देण्याची बुद्धी व्हावी, हाही त्यामागे एक उद्देश आहे. तर काय बरेच जण काय असतं की आता कुणी जर चप्पल वगैरे सोडलेली नवरात्रात दिसली तर हे नास्तिक नालायक काही मूर्ख लोक असतात ज्यांना काही देणं घेणं नसतं काही, परंतु काय आहे की विनाकारण कोणाची तरी टिंगल टवाळी करायची तेवढाच आनंद. एखाद्याने चप्पल बूट वगैरे सोडली तर लगेच त्याच्यावरती ते टीका करणार, त्याला दाखवणार की हा किती मागासलेला आहे, किती जग कुठं चाललंय आणि तुम्ही कुठे आहेत, काही अशा शब्दात ह्या लोकांना ते हिणवत असतात. आणि आपल्याला उचित व पर्याप्त कारण माहीत नसल्यामुळं आपण त्यांना काही उत्तर देऊ शकत नाही व आपली फजिती होत असते. कारण कुणी कोणाला बोलण्याचं कारणच नाहीये की आपला पाय आहे, चप्पल आपली आहे, पैसे आपण दिलेले आहेत, मग ती घालायची का नाही घालायची हा सर्वस्वी आपल्याला कायद्याप्रमाणे धर्माप्रमाणे आपल्याला अधिकार आहे, आपण काय करायचं कसं वागायचं ते. त्यामुळे कुणी आपल्याला शहाणपणा शिकवण्याची गरज नाहीये की मग काय होतं की विनाकारण मग आपण रस्त्याने चाललो की मग ते लोक त्याची चर्चा करतात. मध्यंतरी एक बाई आली होती, तिने सुद्धा याच्यावरती खूप मोठा आक्षेप घेतला की लोक चप्पल वगैरे सोडतात, हे काय असं तसं. तर असं काही नाहीये. आपल्या धर्मानं आपल्याला त्याग करायला सतत सांगितलेलं आहे आणि या त्यागातून आपल्याला वारंवार याची जाणीव व्हावी. एक तुम्हाला अजून एक प्रसंग सांगतो की श्राद्ध कर्म करत असताना निविबंधन नावाचा विधी असतो. मग यामध्ये काय की दर्भ किंवा अजून काही गहू तीळ वगैरे अशा वस्तू असतात. तर हे ते काय करतात की त्या श्राद्धाच्या वेळेला कनवटीला ते खोसतात. तर ते खोसण्याचं पण हाच कारण असतो की तुम्हाला त्याची जाणीव व्हावी की श्राद्धामध्ये पण नियम दिलेले आहेत की अक्रोधने हे शौचपरे हे सततम ब्रह्मचारी हे इत्यादी. तर हे आपण पालन करायचं आहे, याची आपल्याला आठवण होत राहावी म्हणून इथं आपल्याला टोचण्यासाठी एक निवी नावाचा एक आपण इथं लावत असतो कनवटीला, आणि ते लावल्यामुळे आपल्याला त्याची आठवण होत असते. तसं चप्पल बूट सोडण्याचं हेच कारण आहे की एक तर ते त्यागाचं प्रतीक आहे, त्यानंतर आपण व्रतामध्ये आहोत याची आपल्याला वारंवार आठवण होत राहावी, हा एक उद्देश आहे. दुसरं अजून त्यामागे कारण असू शकतं की जुन्या काळी काय होतं की वाहतुकीचे साधनं नव्हते. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जुना ग्रामीण भाग आहे या ठिकाणी अजून सुद्धा चप्पल बूट इत्यादी आहे ना, यांना वाहनं असा शब्द आहे. वाहन म्हणजे वाहन काय तर ते चप्पल बूट जे आहे एक ते पादरक्षा आहे, म्हणजे पायाचं रक्षण करतं. त्यानंतर वाहन म्हणजे ते वाहतुकीचं एक माध्यम आहे, ते आपल्याला सुखरूप ह्या ठिकाणी त्या ठिकाणापर्यंत पोहोचवतं, म्हणून त्याला वाहन असं पण म्हटलेलं आहे. तर अशी पण एक भूमिका आहे की अंबाबाई आहे ती तिची घटस्थापना झालेली आहे, ती घटावर किंवा सिंहासनावर आरूढ झालेली आहे. तर मग आपण वाहन वापरायचं नाही, म्हणजे चप्पल बूट वापरायचं नाही, असा एक त्यामागे उद्देश असू शकतो. तर मित्र हो, हे होतं चप्पल किंवा बूट सोडायचं का नाही याबद्दलचं चिंतन. हे कसं वाटलं किंवा याबद्दल आपल्याला काही शंका असतील किंवा आपलं काही मनोगत असेल यावरती, तर हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. जय श्रीराम.